जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड गावागावात लावा। मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले ठाकरेंचं आवाहन। तर दगाबाज सरकारशी दगाबाजी केली पाहिजे असं म्हणत हल्लाबोल। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद, मात्र ते टोमणे मारण्यापलीकडे काही करत नाही। मुख्यमंत्र्यांची टीका, तर निवडणुकीच्या तोंडावर युबीटीची नौटंकी भारी असं म्हणत शिवसेनेचाही टोला। आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी सोबतच। निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर असल्यानं स्थानिक नेत्यांना आघाडी किंवा स्वबळावर जाण्याचे निर्देश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून फुंकलं निवडणुकांचं रणशिंग। विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवं राज्य येणार, तयारीला लागा। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती। ठाणे जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी गणेश नाईक। शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता। नागपूर अधिवेशनाआधी सरकारी बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा खर्च। शेतकऱ्यांना मदत सोडून बंगल्यावर खर्च का? रोहित पवारांचा सवाल। ब्राझिलियन मॉडेलचं हरियाणामध्ये 22 ठिकाणी मतदान। अनेक याद्यांमध्ये एकाच फोटोचा शेकडो ठिकाणी वापर। तर हरियाणामध्ये चोरीचं सरकार। राहुल गांधींचा भाजपवर सनसनाटी आरोप। राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं उत्तर, मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक। हरियाणामध्ये काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवल्याची किरण रिजिजू यांची टीका। मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सरन्यायाधीशांच्या हस्ते भूमिपूजन। वांद्रे परिसरात हायकोर्टाची नवी इमारत उभी राहणार, तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं भूमिपूजनही संपन्न। त्रिपुरारी पौर्णिमेचा देशभरात उत्साह। काशीमध्ये महाआरती संपन्न, तर देहू आणि दगडूशेठ गणपती मंदिरावर दिव्यांची रोषणाई। गुरु नानक जयंतीनिमित्त अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भाविकांची मांदियाळी। फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळला। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आपण आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केलाय। देशभरात सध्या एका ब्राझिलियन मॉडेलची चांगलीच चर्चा रंगतीये। कोण आहे ती ब्राझिलियन मॉडेल? कुठला सिनेमा, जाहिरात किंवा म्युझिक व्हिडिओमध्ये आहे की ती एखादी रील स्टार आहे? सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च होतोय तो म्हणजे कोण आहे मॅथ्यूस फेरो हेच निमित्त ठरलंय राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचं। मतचोरीचा आरोप करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। मात्र यावेळी त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीमधील मतचोरीची पोलखोल करत असल्याचा दावा केला। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवला। हाच फोटो हरियाणाच्या मतदार यादीत आहे। एकदा नाही तर तब्बल 22 वेळा। कधी स्वीटी, कधी सीमा, तर कधी सरस्वती अशी विविध नावांनी तिचा फोटो वापरून नोंदणी करण्यात आली आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये ही बाब समोर आणली। त्यानंतर देशभरात चर्चेत आली ती ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यूस फेरो। आम्ही देखील मॅथ्यूस फेरो कोण आहे याचा शोध घेतल्यावर नेमकी कोणती माहिती समोर आली पाहूयात। तर ही ब्राझिलियन मॉडेल कोण याबाबत शोध घेतल्यावर कोणती माहिती समोर आली ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब आज टाकलेला आहे। बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा ते करत होते आणि हरियाणामध्ये 8 पैकी 1 बोगस मतदार असल्याचा दावा राहुल गांधींनी केलेला आहे। दरम्यान आता ही मॉडेल नेमकी कोण ते आपण बघत आहोत। तर हा फोटो
8 ते 9 वर्षांपूर्वी काढलेला असल्याची माहिती समोर आलेली आहे। न्यूज 18 लोकमतनं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि हिचं नाव आहे मॅथ्यूस फेरो, असं तिचं नाव नाहीये। तसं सांगितलं जातंय मॅथ्यूस फेरो असल्याचं, मात्र तिचं खरं नाव मॅथ्यूस फेरो नाहीये। तर 7, 8, 9 वर्षांपूर्वीचा हा फोटो असेल आणि मॅथ्यूस फेरो इंटरनॅशनल फोटोग्राफरचं नाव आहे। म्हणजे या मॉडेलचं नाव मॅथ्यूस फेरो नाहीये, तर एका इंटरनॅशनल फोटोग्राफरचं नाव हे मॅथ्यूस फेरो आहे। आणि त्याचबरोबर फोटोवर कोणतीही रॉयल्टी नाहीये, याचाच अर्थ कोणी सुद्धा हे फोटो वापरू शकतो आणि त्यामुळे हाच फोटो वापरला गेलाय का मतदार नोंदणीसाठी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कोणीही हा फोटो वापरू शकतो अशी माहिती आहे। सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा हा फोटो वापरण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कदाचित हा फोटो वापरला गेला असेल। ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवर सुद्धा हा फोटो दिसून येतो। तर आता पाहूयात ब्राझिलियन मॉडेलच्या मतदार यादीमधील नोंदणी संदर्भात राहुल गांधींनी नेमका काय दावा केलाय ते। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि याच्यामध्ये काही दावे त्यांनी केलेले आहेत। हरियाणाच्या मतदार यादीमध्ये ब्राझिलियन मॉडेलचा फोटो आहे आणि मतदार यादीमध्ये 22 वेळा याच ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांची नोंदणी या एकाच फोटोवर झाल्याचं ते म्हणतायत। विविध नावं आहे, वय, लिंग दाखवून नोंदणी करण्यात आली आहे, मात्र फोटो सारखाच आहे आणि 10 मतदान केंद्रांवरील यादीमध्ये हे नाव असल्याचं ते म्हणतायत। ब्राझीलच्या जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध मॉडेल मॅथ्यू फेरेरो आता भारतातही चर्चेत आली आहे। सीमा, स्वीटी, सरस्वती अशा नावांनी मॅथ्यूनं हरियाणात मतदान केलं। हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिनं तब्बल 22 ठिकाणी मतदान केलं। ब्राझीलच्या मॉडेलनं 22 मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावल्याचे पुरावे राहुल गांधींनी सादर केले। इतकंच नाही तर एकाच मतदान केंद्रात एका महिलेचा फोटो 223 वेळा वेगवेगळ्या नावांनी वापरला जातो, याकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं। अशा प्रकारे मतचोरी करून युवकांचं भविष्य चोरलं जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। 22 बार हरियाणा के युवा अच्छी तरह सुनिए, 22 बार 10 बूथ में इसको वोट देने का मौका मिलता है। 22 बार 10 बूथ में राय असेंबली में वोटर लिस्ट पे है। कहां की है? ब्राजील की है, हरियाणा की नहीं है, हिंदुस्तान की नहीं है, ब्राजील की है, मॉडल है, हरियाणा की वोटर लिस्ट पे है। हरियाणात मतचोरी झाल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी वेगवेगळी